अब रुक करते हैं नवी मुंबई की ओर। नवी मुंबई में बेमौसम बारिश का असर सब्जी बाजार पर साफ दिख रहा है। आवक बढ़ने से टमाटर, भिंडी, बैंगन के साथ कई सब्जियों के दाम में गिरावट आई है। इससे जहां उपभोक्ताओं को राहत मिली है, वहीं किसानों को नुकसान उठाना पड़ रहा है। जे मार्केटमध्ये आता जे अवकाळी पावसाचं प्रमाण आहे, आता प्रत्येक भागामध्ये अवकाळी पाऊस हा पडायला लागलेला आहे। त्यामुळे जे तयार माल आहे आणि वातावरणात जो बदल झालेला आहे त्यामध्ये आवकमध्ये फरक पडून आवक वाढलेली आहे आणि त्याच्यामुळे या मार्केटमध्ये भाज्यांचे किंवा तरकारी फळभाज्यांचे दर हे कमी झाले आहेत। ट्रान्सपोर्टचा असं काही एवढं परिणाम दिसत नाही। सगळे बोलतात डिझेल वाढले, डिझेल वाढले, पण जे ते आपापल्या कामामध्ये कार्यरत आहे असं काही एवढा ट्रान्सपोर्टचा आणि डिझेल वाढीचा काही परिणाम दिसत नाही। ऑनलाईन शॉपिंगमुळे तसं म्हणता येणार नाही, कारण ऑनलाईन शॉपिंगवाल्यांना पण ऑफलाईन जर करायचं असेल तर त्यांना याच मार्केटमध्ये येऊन तो माल ऑनलाईनच्या माध्यमातून तो दिला जातो। पण ऑनलाईनचा परिणाम अजून दिसत नाही, कारण शाळा कॉलेज अजून बंद आहे। त्यामुळे ऑनलाईन जे मार्केटिंग करणारे ते अजून मार्केटमध्ये आलेले नाही। आता हे लातूर, बेळगाव मधून आता पालक चालू झालेले, महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा माल यायला लागले।